कशा पद्धतीने तयारी केल्यात आणि कार्यकर्त्यांना काय समजलं? शेवटी समाजाचे लेकरांचं अस्तित्व भविष्य आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आमच्या प्रतिष्ठेपेक्षा समाजाचे लेकरं त्यांची प्रतिष्ठा वाढवणं खूप मोठी जबाबदारी. पण एक आमच्याकडं म्हणलं जायचं की पश्चिम महाराष्ट्र कधी एक होत नाही किंवा कुठं सांगली तर लोक एक नाहीत. आता ही सकाळपासूनची ही इथं 2 झाल्यात आणि खाली 1 झाली, म्हणजे आत्तापर्यंत किती वाजले मला माहीत नाही, 12-1 वाजलं असेल आता. आत्तापर्यंत 3 झाल्यात बैठका. म्हणजे ही चपराक आहे. हे जे कोण म्हणतं ना की मराठी एक होत नाहीत, सांगलीतले होत नाहीत, पश्चिम महाराष्ट्रातले होत नाहीत, साताऱ्याचे होत नाहीत, पुण्याचे होत नाहीत, कोल्हापूरचे होत नाहीत ना, ही जमून चपराक आहे त्यांना एक की मराठी सगळी एक येतात आणि मुंबईला करोडोत मराठा येणार आहेत. पहिल्यापेक्षा 5 पट मराठी यावेळेस मुंबईत सगळेजण घुसणार आहेत, मुंबईत येणार आहेत. आणि ती तयारी आम्ही करून घेतो आहे की आता सगळ्यांना जबाबदारी दिली. कारण मला पहिल्यासारखं फिरणं होत नाही. पहिला मी 1.5-2 महिने सलग राज्यात बाहेर राहायचो. त्या उपोषणामुळे शरीर खूप खचलं आहे, थकलं आहे, त्याच्यामुळं मला नाही जाता येत जास्त. तर मग आता त्यांच्या खांद्यावरची जबाबदारी, यांनी गावं पिंजूर काढले. मला आज इथं आल्यावर कळालं की सांगलीत गाड्या लावून सुद्धा झाल्यात जणू गावोगावी. नसता एक आमच्यात कन्फ्युजन होतं. मी काय कधी खोटं बोलत नाही आणि मीडियाला तर बोलत नाही. माझ्या मीडियाच्या बांधवाला राज्यभरातल्या माहिती आणि आमच्या मराठवाड्यातल्या सगळ्या माहिती. मी कधीच खोटं बोलत नाही जीवनात, जे आहे ते खरं सांगतो. त्यामुळे त्यांचं माझं बी असं पटतंय. कारण इथं आल्यावर मला माहीत झालं की सांगलीत गाड्यासुद्धा लावून झाल्यात. काय तयारी पाहिजे याच्यापेक्षा फक्त एक नवीन आता पायंडा आणि मोहीम सुरू झाली की प्रत्येक मराठ्याने घराघरातल्या प्रत्येकाजवळ 100, 200, 500, 1000 नंबर आहेत. प्रत्येकानं मोबाईलवर फोन लावा आणि आपण आपल्या पाहुण्याला सांगा की एवढ्यावेळेस मुंबईला जायचं, ही लढाई जिंकायची, असं सगळ्यांना सांगितलं आहे आम्ही त्या माध्यमातून. आणि ही भूमी लई क्रांतिकारकाची. ही भूमी काय यांची आपल्या प्रतिसरकार नाना पाटलांची ही भूमी आहे, ही दत्त महाराजांची भूमी आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची ही भूमी आहे. ही खूप क्रांतिकारक भूमी आहे. आणि या भूमीतला सांगलीकर क्रांतीत मागं थांबल हे शक्य नाही. हे 100% क्रांतीच घडणार. आणि ह्यावेळेस प्रत्येक घराघरातला मराठा समाज येणार आहे. आणि ती मोहीम सुरू झाली. एक घर एक गाडी. म्हणजे आपल्या घरात जर मोटरसायकल असेल तर ती पण मुंबईला घ्यायची, जीप असेल, कोणची मोठी ट्रक असेल, टेम्पो असेल, रिक्षा असेल, ते पण मुंबईला घ्यायचे. ही मोहीम आता सुरू झाली. कारण काही इकडे प्रत्येकाकडे गाड्या नाहीत. आपण आपली 1 दिवसासाठी मुंबईला 29 ऑगस्टला गाडी घ्यायची हे ठरलंय आणि ती मोहीम सुरू झाली. मराठी 100% आता मुंबईत सगळे दिसणार आहे. सरसकट मराठा समाजाला परत याचं बघतच नाही वाट मी कवाच. 2 वर्ष झालं सलग लढाई आहे. अशी देशात नसन झालं आणि आपल्या राज्यात पण 2 वर्ष सलग आंदोलन. इतक्या ताकदीनं टेम्पो न कमी होणारं एवढंच आंदोलन असत. म्हणजे स्तुती नाही करत, पण परत लाखात आणि परत कोटीत असं नाही. नसता कोटीतलं लाखात येतं आणि लाखातलं परत शेकड्यात येतं. हे असं झालं, हे वाढतच जात आहे. म्हणजे हे पहिलं आंदोलन आहे. त्यामुळे मी ते बाकीचे विचार नाही करत कधीच. मुंबईत तुम्ही कुठे हे करणार आहात? आझाद मैदान सगळ्या मैदानं मागितलेत आम्ही. आहेत मुंबईतले तेवढे पण मागितलेत. पण मुख्य आंदोलनाचं ठिकाण हे आझाद मैदानाचं राहणार आहे. पण आता पोराला झोपायला त्याला सगळे BKC मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, तिथले असणारे सगळे ग्राउंड आम्ही मागितलेले आहेत त्यांना. तुमच्या आंदोलनानंतर किंवा आंदोलनामुळं तळागाळातला मराठा समाज पूर्णपणे जागृत झाला. पण मराठा समाज आणि मराठा समाजातले नेते जागृत झाले का? किंवा मराठा समाजातले जे मागास